गुड इव्हनिंग स्टुडंट. फायनली शिक्षक भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. त्याबद्दल आपण आज डिस्कस करणार आहे आणि त्यात काय रिक्वायरमेंट आहे आणि काय काय गोष्टी लागणार आहे त्या सर्व आपण डिस्कस करणार आहे. ठीक आहे. आणि कोण कुठे कुठे एलिजिबल असणार त्याबद्दल डिस्कस करणार. ठीक आहे. त्यात आपण कन्साइज मध्ये डिस्कस करणार. यार मी पूर्ण डिटेल मध्ये व्हिडिओ तुम्हाला उद्या किंवा परवा देऊ स्टुडंट. ठीक आहे. पहिल्यांदा तुम्ही ही जी जाहिरात आली आहे ती जाहिरात संपूर्णपणे पहिले तुम्ही बघून घ्या. त्या जाहिरातीवर पूर्णपणे पहिले तुम्ही अभ्यास करा स्टुडंट. ठीक आहे. प्रत्येक जिल्ह्याची जी जाहिरात आहे ना ते जाहिरात पूर्णपणे तुम्ही बघून घ्या. म्हणजे कॅटेगरीनुसार तुमच्या कशा प्रकारे जागा आहे, प्रत्येक जिल्ह्यात कुठे कुठे तुम्ही एलिजिबल आहे, त्या सर्व गोष्टी तुम्ही पहिले तुमच्या अनुषंगाने बघून घ्या स्टुडंट. मला ते आज डिस्कस करायचे. बाकी डिटेलमध्ये मी तुम्हाला उद्या किंवा परवा स्टुडंट डिटेलमध्ये व्हिडिओ देणारच आहे. फक्त हेच तुम्हाला मला सांगायचं आहे की जी शिक्षक भरती जाहिरातीची स्टुडंट खूप खूप दिवसापासून तुम्ही वाट बघत होते ती नेमकी आज प्रसिद्ध झाली आहे. ठीक आहे. त्यात ज्यांनी कोणी टीईटी एक्झाम जे IBPS ने घेतली होती, ठीक आहे, जे टीईटी एक्झाम IBPS ने घेतली होती, जे जे स्टुडंट पात्रता झाले ज्यांना मार्क बऱ्यापैकी आहे. ठीक आहे. ठीक आहे. म्हणजे सर्वच 100च्या वर 120 जे काही वॉटेवर बाकी 80-90 जे काही मार्क असेल. ठीक आहे. जे काही स्टुडंट असेल सर्व ज्यांनी टीईटी दिली आहे जी 2022 मध्ये झाली. ठीक आहे. ते एलिजिबल असणार. ठीक आहे. ते एलिजिबल असणार. आता त्या व्यतिरिक्त आणखी काय काय लागणार आणि तुम्ही कशा प्रकारे फॉर्म फिलअप करणार जे तुम्ही ऑलरेडी पवित्र पोर्टलवर तुम्ही रजिस्ट्रेशन करून ठेवलं आहे. ठीक आहे. पवित्र पोर्टलवर तुम्ही रजिस्ट्रेशन करून ठेवलं आहे, तुमची डिटेल भरलेली आहे. तुम्हाला आता त्यात सिक्वेन्स वाईज म्हणजे तुम्हाला हे द्यायचं आहे. त्यात एक ऍक्च्युली सिक्वेन्स वाईज म्हणजे तुम्हाला पसंती द्यायची आहे. ठीक आहे. ते पसंती म्हणजे तुम्ही कुठे कुठे एलिजिबल आहे ते तुमचं 1 ते 5 वर्ग असेल, 5 ते 6, 6 ते 8. ठीक आहे. 8 ते 9 जे टोटली 1 ते 5, 5 ते 6, 6 ते 8. ठीक आहे. 9 ते 10 ही जिथे जिथे तुम्ही एलिजिबल असेल त्याप्रमाणे तुम्हाला पसंती क्रमांक द्यायचे. याच्यावर मी तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओ देणारच. परंतु तुम्ही फक्त एक ते ऍड समजून घ्या स्टुडंट. जे सर्व जिल्हे आहे ना त्यातली तुम्ही पूर्ण पहिले डिटेलमध्ये ऍड बघून घ्या आणि प्रत्येक जिल्ह्यात पहिले तुम्ही जागा बघा, किती किती जागा आहे, कशा कशा प्रकारे आहे, कॅटेगरी वाईज किती जागा आहे, हे पूर्ण प्रमाणे स्टुडंट तुम्ही समजून घ्या. ठीक आहे. आणि ज्यांना ठीक आहे ज्यांना बऱ्यापैकी मार्क आहे, ठीक आहे, जे टीईटी घेतली होती, या टीईटी IBPS ने घेतली होती पहिल्यांदा. ठीक आहे. जे स्टुडंटला 100, 80, 90, 120, 130 जे काही मार्क असेल. ठीक आहे. तो नंतरचा पार्ट आहे. नंतर जे काही होईल फायनल ते नंतर बघू. पण तुम्हाला पसंती कशी द्यायची आहे, काय कसं द्यायचं आहे ते मी तुम्हाला सांगणार. ठीक आहे. आणखी मग ते 1 ते 5 मध्ये काय लागणार, 6 ते 8 मध्ये काय लागणार. ठीक आहे. ते सुद्धा तुम्हाला प्रॉपर मी डिटेलमध्ये उद्या किंवा परवा स्टुडंट एक व्हिडिओ टाकणार ज्यामध्ये तुम्हाला 1 ते 5, 5 ते 6, 6 ते 8 या वयोगटात जे काही शिक्षक पात्रता असेल ते जे जे लागणार आहे ते मी तुम्हाला सर्व डिटेलमध्ये देईल. आणखी बाकी जे जो रिझर्वेशन कोट्याचा असेल, जे रिझर्वेशन मध्ये दिव्यांगासाठी किती जागा आहे, ठीक आहे, दिव्यांगासाठी किती, स्पोर्ट कोटामध्ये किती जागा आहे, ठीक आहे, हे सर्व इन्फॉर्मेशन स्टुडंट मी तुम्हाला देईल. तर तुम्ही एक काम करा स्टुडंट, फक्त तोपर्यंत कनेक्ट राहा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या स्टुडंट आणि लाईक करा जर तुम्हाला आवडलं असेल. आणि माझा टेलिग्राम चॅनलला स्टुडंट तुम्ही जॉईन करून घ्या, कारण की या शिक्षक भरती तुम्ही आतुरतेने खूप दिवसाची वाट बघत होते, जे फायनली स्टुडंट 1 ते 2 वर्षापासून करंटली एक्झाम दिल्यानंतर पण खूप दिवसाची वाट बघत होते काही शिक्षक भरती केव्हा येईल, की फायनली शिक्षक भरती स्टुडंट आलेली आहे. याबद्दल मी व्हिडिओ स्टुडंट तुम्हाला उद्या 2 दिवसात प्रॉपर पूर्ण डिटेल वाईज स्टुडंट तुम्हाला व्हिडिओ मध्ये इन्फॉर्मेशन देईल. तुम्हाला कसे प्रकारे इन्फॉर्मेशन पुटअप करायची आहे, काय करायचं आहे, पवित्र पोर्टलमध्ये तुम्ही त्याचे रजिस्ट्रेशन केलं आहे. ठीक आहे. आणि कुठे कसे स्टुडंट एलिजिबल आहेत सर्व गोष्टी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलं. जर तुम्हाला काही क्वेरी असेल तर तुम्ही माझ्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्या आणि तुम्ही तिथे मला क्वेश्चन विचारू शकता. थँक्यू स्टुडंट.